नमस्कार. प्रॅक्टिस सेट 3.2 अर्थमॅटिक प्रोग्रेशन स्टार्ट करूया. तर ही प्रॅक्टिस सेट दोन फॉर्म्युल्यावर आधारित आहे. एक तर टर्मचा फॉर्म्युला आहे Tn, तर टर्म्स Tn a प्लस n मायनस 1 इंटू डी हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा टर्म काढण्यासाठी. आणि टर्म T1 म्हणजे a असते, T2 म्हणजे ए प्लस डिफरन्स, T3 म्हणजे काय, T3 म्हणजे T2 प्लस डिफरन्स, आणि T4 म्हणजे काय, T3 प्लस डिफरन्स. अशा पद्धतीने हे डिफरन्स ऍड करत जायचे. बस हे दोनच फॉर्म्युले या एक्सरसाइज साठी कामाचे. Tn a प्लस n मायनस 1 डी आणि दुसरं मात्र काय T4, T1, T2, T3 आणि T4. बस एवढेच कन्सेप्ट आहे याच्यात. तर बघूया, लेट न करता पटपट सॉल्व करूया. प्रश्न दिसते तुम्हाला? ठीक आहे. 1, 8, 15, 22. ए म्हणजे फर्स्ट टर्म किती आहे? 1. T1 म्हणजे किती? 1. फर्स्ट टर्मला T1 म्हणतो. T2 म्हणजे किती रे? 8. T3 म्हणजे किती रे? 15. T2 मायनस T1 म्हणजे किती? 8 मायनस 1 म्हणजे किती? T3 किती? 15. T2 किती? 8. 15तून 8 गेले 7. झालं का डिफरन्स? झाला प्रश्न. सोपा आहे ना? चला बघा काय, 3, 6, 9 आणि 12. T1 किती? 3. T2 किती? 6. T3 किती? 9. T4 किती? 12. T2 मायनस T1 6 मायनस T3 मायनस T2 9 मायनस 6. डिफरन्स कितीचा आहे? 3चा. झालं. सोपं आहे ना? हा, चला नेक्स्ट. बोला. -3, -8, -13, -18. T3 किती? पहिली, दुसरी, तिसरी. -13. T2 किती? -8. T1 किती? T4 किती? -18. -8. T1 किती? -3. T2 किती? हा, -8 आणि त्याच्यातून मायनस करा. मायनस पुढे ते -3 आहे ना, मायनस आणि -3. मग हे -8 -3 झाले -5. बघा आन्सर आहे का? 5 -5. T3 किती बा? T3 -13 है ना. T2 किती आहे? -8. T2 किती? -13 मायनस प्लस 13तून 8 काढा. 13तून 8 काढा. मायनस का प्लस? ए किती? -3. डिफरन्स किती झाला? -5. कळलं नक्की? नेक्स्ट क्वेश्चन. हा, 70, 60, 50, 40. T1 किती? 70. T2 किती? 60. T3 किती? 50. ए किती आहे? 70. डी किती आहे? हा, डिफरन्स किती झाला ना? 10चा का? 10चा. मायनस का प्लस? पण डिफरन्सचा फॉर्म्युला काय? T2 मायनस T1. T2 किती आहे? 60. T1 किती आहे? 70. डिफरन्स आलं -10. बस का? जमलं का? नेक्स्ट. बघा किती? डिसाइड वेदर द फॉलोइंग सिक्वेन्स ए पी. सो फाइंड द 20 टर्म. किती कम? 20 टर्म काढायचं. T20 काढायचं तुम्हाला. काय काढायचं? ए दिलेला आहे -12
आणि डिफरन्स किती राहणार? T1 म्हणजे -12 आणि T2 म्हणजे किती? -5. डिफरन्स काय? T2 मायनस T1 मायनस किती रे राजा? 12 मायनस T1. ओ सॉरी T2 किती राजा? T1 किती? -5 मायनस प्लस 12. 12तून 5 गेले. कोणते? आता 20 टर्मचा फॉर्म्युला तुमचा A प्लस n मायनस 1D. बरोबर का? अन्ना 1 रुपया देणं. बरोबर आहे का? अन्ना 1 रुपया देणं. लक्षात ठेवायचं. ए म्हणजे किती? 12 प्लस n मायनस n म्हणजे किती? 20 मायनस 1 म्हणजे किती? 1 म्हणजे 1. डिफरन्स किती? 7. याच्यावर आज चालतंय जस का रक्त चालू आहे ना? असं दिसते ना ते रेड -12 20 मधून 1 गेला 19. 19 गुणिले 7 करा. 19च्या पाड्यात 7 सांगा. 153 का 63? बोला. 19 7 133. नक्की का? 133 मधून 12 काढा. 3 मधून 2 गेले 1. 3 मधून 1 गेला 2. 121 प्लस का मायनस? आहे का आन्सर? झालंय. T20 म्हणजे किती आलं? क्लिअर आहे ना? तुम्ही फॉलोअप देत राहा मला पटपट म्हणजे काय कॅल्क्युलेशनचा वेळ वाचून जाईल आपला. तुम्हाला तर सांगितलं मी वही घेऊन याचा ऑफिस जुनी वही शिकवलेलं म्हणजे पटकन रिव्हिजन होऊन जातं ना. गिवन अर्थमॅटिक प्रोग्रेशन किती आहे? ए 12 पेन चेंज करू का? ए 12 T1 म्हणजे 12 T2 म्हणजे 16. डिफरन्स काय राहणार? T2 मायनस T1. दिसतो का? नाही दिसत. 16 मायनस 12 4. डिफरन्स किती आला? आता काय करायचं? टर्म्स का? Tn A प्लस n मायनस 1D. टर्म्स किती? 24 हवी का? ए किती आहे? 12. n किती आहे? 24 मायनस 1. डिफरन्स कितीचा आहे? सांगा. 12 24 गेले 1 23 23 शोक किती? 112 का? 92. 4 त्रिक 12 1 4 दूनी 8 92 12 92 104 का? आहे का? पाहत आन्सर. T24 किती आलं? 100. खूप लाईट आलं फॅन है ना? खूप लाईट आलं ना? ब्लॅक घेऊ ब्लॅक. किती आहे? T1 किती आहे? 7. T2 किती? 13. डिफरन्स किती? T2 मायनस T1. 13 मायनस 7 किती? 6 का? डिफरन्स किती आला? 6. आता काय? 19 टर्म ना. अन्ना 1 रुपया देना. अन्ना म्हणजे ए ना ना 1 रुपया देना दिन. ए किती आहे? 7. n किती रे? n किती आहे? किती काही दिलं काय? 19. 19 मायनस 1. डिफरन्स किती जाईल? 7. 19 मधून 1 गेला 18 इंटू 6. सांगा पटकन. 18 सक. नक्की का? 108 नाही 7 मिळवा 115 आहे का? बघा नक्की का? पटपट सांगायचं मला. फॉलोअप द्या. लवकर करायचे आपण. सांगा
ए किती आहे? हे आहे 9. T1 किती? 9. T2 किती? 4. डिफरन्स म्हणजे काय? T2 मायनस T1. 4 मध्ये 9 गेले, कोणते 5? डिफरन्स आला -5. हा टी एन, हा ए प्लस एन मायनस 1 डी. हा टर्म्स किती आहे? 27. ए किती आहे? 9. एन किती आहे? 27. एक डिफरन्स किती? हा -9. 27 आणि 1 26. 26 ना, -5 काय? 5 सगळं 30. 5 2 10 13. -130 मधून 9 काढा. 100 बघा आन्सर -121. राईट झालं. नेक्स्ट बोला. Find how many 3-digit natural number are divisible by 5. How many 3-digit? 3-digit म्हणजे 5 ने भाग देणारे 3-digit म्हणजे 100, नंतर 105, नंतर 110. असं करता करता नॅचरल नंबर डिव्हिजिबल बाय 5, 3-digit नंबर 995 आणि 1000 तर 4 डिजिट होऊन जाईल. ते चालणार नाही आपल्याला. फर्स्ट टर्म किती? T1 किती? T1 किती? 100. T2 किती रे? डिफरन्स कितीचा? 5. T2 मायनस 105 मायनस 100. डिफरन्स दिले 5. किती टर्म भेटतील ते सांगा आता. किती टर्म भेटतील आपल्याला माहित नाही ना. किती टर्म भेटतील? शेवटची टर्म माहिती आपल्याला. TN आहे 995. फॉर्म्युला सांगा TN चा. ए प्लस एन मायनस 1 इंटू डी. एन मायनस 1 डी बरोबर आहे. किती आहे? 995. आवाज नाही आला पाहिजे मग. काय वाजवते? कोण वाजवते? ए किती आहे? 100 प्लस एन किती आहे माहित नाही 1. डिफरन्स कितीचा आहे? 5चा. 100 इकडे मायनस करा. 995 मायनस 100. ठीक आहे. 895. हा थांबा. 895 आलं ना? नाही का आलं का? कळालं ना? एन मायनस 1 इंटू किती? 5. 5 इकडे आणा. 895 भागिले 5. एन मायनस 1 सांगा. 5 आहे का? 3 उरले का? 3 उरल्यावर किती झाले? 39. 5 7 35. किती उरले? 4 का? 5 9 25. पाहता एन मायनस 1 आहे. एक ऍड करा इकडे. 180. 179 प्लस 1 इज इक्वल टू एन. बघा 180 टर्म आहे का? क्लिअर का? नक्की. काय अडचण? बघा हा कोणत्या टर्म? द 11th term and 21st term of AP. बर 11 टर्म म्हणजे T11 करे. हा हा पहिले तर टर्मचा फॉर्म्युला सांगा. TN ए प्लस एन मायनस 1 इंटू डी. नक्की कर राजा. ए प्लस एन म्हणजे 11, 11 मायनस 1 डी. T11 म्हणजे ए प्लस 11 मधून 1 गेलं 10 डी. याला इक्वेशन नंबर 1. याला इक्वेशन नंबर. आणि हे कोणती 21वी टर्म कोणती आहे? T21. T1 21 29 किती? ए प्लस 29. 21st टर्म ना. 21 मधून 1 गेला. डिफरन्स कितीचा आहे? हा इंटू डी. मग सांगा. T21 ए किती माहित नाही. 21 मधून 1 गेला. डिफरन्स माहिती आहे का? याला इक्वेशन नंबर 2. काय झालं? ते व्हॅल्यू पुट करू ना आपण. ती व्हॅल्यू पुट करू ना. T11 दिलेलं आहे किती आहे? 16. इथे लिहू शकता तुम्ही 16. इथे लिहू शकता. T21 किती आहे? 29. हा चालते.
आता इक्वेशन तयार करून घ्या. कसं ए प्लस 20d इज इक्वल टू 29 आणि हे किती आहे ए प्लस 10d इज इक्वल टू 16. सबट्रॅक्शन करून घ्या. मायनस 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 ए कट 20 म्हणून 10 गेले 10 29 म्हणून 16 काढा. नक्की का खरं 9तून 6 गेले 3 2तून 1 गेले. हा डिफरन्स तर 13/10 आला. काय विचारलं यांनी फाइंड द काय डिफरन्स काढता डिफरन्स विचारलंच नाही त्यांनी. ठीक आहे त्यांनी काय विचारलं माहिती का 41 टर्म. डिफरन्स काढला असता तर पुट करून टाकू आपण. चला द्या ठेवून काढून तर पाहू. पहिली टर्म काढायचं का आपल्याला फर्स्ट टर्म काढल्याशिवाय बाकीचे टर्म काढता येणार नाही. डिफरन्स 13/10 आला किती आणि पुट इन इक्वेशन 1 काय ती इक्वेशन 1 काय 16 ए प्लस 10d सांगा 16 ए किती आहे नाही 10 डी ची व्हॅल्यू किती 13/10 10 कट 16 इज इक्वल टू ए प्लस 13 गेलं तिकडं 13 मायनस झाले. 13 काय झाले ए ची व्हॅल्यू आली 3 पाहत 16तून 13 गेले याला 3. नक्की का आता काय करायचं बोला आता करायचं काय 41 टर्म काढायची T41 ए प्लस एन 41 मायनस 1 डी. मग डी आहे तुमच्याकडे T41 टर्म ए किती रे 3 41 मधून 1 काढा 40 डिफरन्स कितीचा आहे 13/0 0 कट T41 3 प्लस 13 52 52 आणि 3 55 पाहतो आन्सर. कोणतं डी काढावं लागेल कारण इथे डी काढावं डी शिवाय व्हॅल्यू नाही काढते. मग हे शिवाय तुम्ही 41 टर्म कशी काढणार बरोबर आहे का. नेक्स्ट काय ए T1 किती रे 11 ए पण किती 11 T2 किती 8 डिफरन्स किती T2 मायनस T1 T2 किती 8 मधून 11 गेले सांगा मायनस. काय विचारलं इन दिस एपी विच टर्म इज नंबर -150 कोणती टर्म आहे की 151 Tn इज इक्वल टू ए प्लस एन मायनस 1d. T1 देईल तुम्हाला जी आहे ती -151 ए किती आहे बोला 11 एन किती आहे माहित नाही 1 डिफरन्स कितीचा आहे -3चा बरोबर आहे का पण -151 आणि 11 प्लस n -1 आणि हे -3 ठीक आहे करा गुणाकार करा कोणाला बर 151 -11 हे 3 गुणिले n -3n -3 1 3 प्लस 3 151 आणि हे 11 किती झाले 162 आणि काय भानगड आता हा हे -3 प्लस 3 थांबा आता 3 तिकडे घेऊन जा काय कट करता कशी कट होणार अशी कट न 3 इकडे घ्यावं लागेल 162 -3 इज इक्वल टू -3 165 झाले ते किती -3n -165 भागिले -3 इज इक्वल टू n 3 5 15 मायनस नाही होणार प्लस होऊन जाईल 3 5 मायनस कट झाले ना 3 5 15 1 3 5 15 बघा हे परव नक्की का n इज इक्वल टू किती 55 किती
आलं का आन्सर? किती राहिले आता? चला, आपल्याला फक्त एकच स्लाइड आवडते त्याच्यातली, आहे ना? थँक्यू. आहे ना, ते आवडतं आपल्याला. हा बर. इन द नॅचरल नंबर फ्रॉम 10 to 25, 10 to किती? 10 to 250. हाऊ मेनी आर डिव्हिजिबल बाय 4? डिव्हिजिबल 10 ते 250 मध्ये डिव्हिजिबल बाय 10, 11 आणि 12, 13, 14 असं करता करता 15 आणि किती 16. मग 244, 245, 246, 247, 248, 249 आणि 250. याला 4 ने भाग द्या. कुठे जाणार आहे? 4 त्रिक 12. हा, अजून इकडे पाहतो. हा नाही, ते आहे 4 चौक 16. आता इकडचे पहा ना, 4 सक 24, 4 2 8, 248. 250 जातो भाग. 4 सक 24 नाही जात. म्हणजे फर्स्ट टर्म जी आहे ना, फर्स्ट टर्म ती 12 आहे. T2 किती आहे? 16. डिफरन्स तुमचा येतो बघा, T2 मायनस T1. 16 मधून 12 गेले 4. आणि शेवटची टर्म माहित तुम्हाला, TN 248. किती रे? TN किती आहे? 248. आलो मी तिथेच, थांबा 5-10 मिनिटं तिथेच थांबा. हा, TN किती आहे? 248. TN 248 आहे. मग फॉर्म्युला ठेवा. TN इज इक्वल टू A प्लस N मायनस 1 इंटू D. TN किती आहे? 248. हे किती राजाओ? 12. N किती आहे? माहित नाही. डिफरन्स माहिती आहे 4चा. 248 हे मायनस 12, N मायनस 1 इंटू हे 4. 48, 8 मधून 2 गेले 6, 4 मधून 1 गेले 3. पटकन फॉलोअप द्या ना यार, टाइम लागतो ना. मग इकडं हे 4 गुणिले इकडे भागिले 4 7 21, 4 7 21, 2 उरले. अरे मग भाग जाय ना ते. ओ माय गॉड, आज कस काय झालंय? हा, इकडे बा 248 तुम 12 काढा. 36 का? 236. हे किती आहे? N मायनस 1 इंटू 4 आहे ना. काय 4 ने भाग जातो याला. 4 7 हा 4 7 21. 59 कस काय रे? 4 5 20 म्हणला असं बोलला ना. 4 5 20, 3 उरले. 4 नम 36. हा सांगा ना मग. N मायनस 1 बरोबर आहे ना. -1 इकडे आला. पाहत आन्सर 60 आहे का? N किती? आता शेवटचा प्रश्न, लास्ट. किती मिनिटं झाला लेकरांनो? 15 मिनिटं. हा, अर्धा 1 तास आपण टाइमपास केला, पण 15 मिनिटं झालं ते काम. बरोबर का? एपी किती? 17 टर्म. 17 टर्म इज किती रे राजा? 17 टर्म इज 7 मोर दॅन इट्स अ 10 टर्म. बर, 17वी टर्म ही 7 ने जास्त आहे. कोणत्या टर्म पेक्षा? 10व्या टर्म पेक्षा. काय म्हणजे जी 10वी टर्म आहे T10 आणि जी 17वी टर्म राहणार तुमची कोणती? मग या 10व्या टर्म मध्ये 7 ऍड करा. किती ऍड करायचे? 10व्या टर्म मध्ये 7 ऍड करा. 7 ना, तर ती 17वी टर्म बनते म्हण, असं त्यांचं म्हणणं आहे. कितवी? 17वी. 17वी बनती ना. पान तुम्ही इन एपी 17 टर्म. 17 म्हणजे 17वी टर्म. इज म्हणजे इक्वल. 7 मोर दॅन. 7 मोर दॅन म्हणजे 7 मोर दॅन म्हणजे प्लस. इज 10 टर्म म्हणजे T10. काय? हा, इज इक्वल टू T17 असं लिहू शकता. हे बा 17वी टर्म इज म्हणजे इक्वल 7 मोर म्हणजे प्लस. काय?
दॅन 10वी टर्म. कळालं का? किती कॉमन डिफरन्स किती राहणार आज त्यांचं म्हणणं. काय विचारलं? कॉमन डिफरन्सची व्हॅल्यू सांगा. मग कॉमन डिफरन्सची व्हॅल्यू काढते ना आपण. कशी काढणार? बोला. टी 17वी 7 प्लस किती आहे 10. टर्मचा फॉर्म्युला सांगा. चला. टी 17चा ए प्लस एन मायनस 1 इंटू डी. हा एक काम करू मी इथे मी फॉर्म्युला लिहितो. टी एनचा ए प्लस एन मायनस 1 इंटू डी. किती टर्म पाहिजे तुम्हाला? 17वी. हा हा ए प्लस 17 मायनस 1 डिफरन्स कितीचा आहे माहित नाही. हेच झालं का? टी 17 इज इक्वल टू ए प्लस 16 डी है ना. आणि टी 10 म्हणजे किती राजा सांगा पटकन. हा ए प्लस एन मायनस 1 हा एन मायनस 1 इंटू डी. मग टी 10 विचारलं ए एन ची व्हॅल्यू 10 मधून 1 कमी करा इंटू डिफरन्स. टी 10 सांगा राजा. ए 10 प्लस 1 9 डी. आता गुपचूप व्हॅल्यू ठेवून द्यायच्या. 17वीच्या जागी 17 ठेवायचे, 10व्याच्या जागी 10 17 जागी किती ठेवू? हे हा ए प्लस 16 डी. ए प्लस 16 7 इथं किती? टी 10च्या जागी किती ठेवू? ए प्लस 9 डी. ए प्लस सांगा जरा. हे ए आणि ए काय झाले? हे 9 डी इकडे आले. 16 डी मधून 9 डी गेले इजिकल टू किती? 7. 16 डी मधून 9 डी मायनस करा 7 डी इजिकल टू किती? 7. डी किती राहणार लेकरांनो? 7 भागिले 7. हा डी इजिकल टू किती? ठीक आहे. मी इथे लिहून घ्यायचं गिवन इन्फॉर्मेशन. ठीक आहे. टी 17 टर्म इज इक्वल टू 7 प्लस टी 10 बरोबर. आणि टर्मचा फॉर्म्युला माहिती आहे आपला ए प्लस एन मायनस 1 इंटू डी. झालं बाळांनो? अरे वा ही स्लाइड सगळ्यांना आवडते आहे ना. थँक्यू. ठीक आहे बाळांनो, अशा पद्धतीने प्रॅक्टिस सेटचा अभ्यास करा. पुढची प्रॅक्टिस सेट लगेच घेऊया.